समीर मळगावकर. हॅलो हॅलो. यावेळी पहिला चेंडू, यावेळी मोठा फटका, चेंडूचा प्रवास चाललाय तो डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूचा ताबा मिळतोय तोपर्यंत चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली आणि 2 धावेने संघाचं अकाउंट ओपन झालं. तर पंचांकडनं इशारा येतोय चेंडू डेड असेल, कारण मैदानामध्ये जे काहीसे इलेक्ट्रिक पोल आहे त्या पोलला चेंडू आदळला तर डेट चेंडू घोषित केला जाईल. तर पहिला चेंडू आपण पाहिला डेट. सलामीची भिंडीची जोडी, पारंबी जोडी ब्रँडन आणि मैया ही सलामीची जोडी. ऋषिकेश ॲट अ ब्राउड विकेट. ओ या विस्केट कटचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूचा प्रवास चाललाय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा रेषे बाहेर. छत्रपती शिवरायांची तडपती तलवार. चेंडू सीमा रेषे बाहेर, चौकार. आणि या 4 धावेने संघाचं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेशा संघाचं अकाउंट ओपन केलं आणि आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं ब्रँडनने. 4 धावा धावपलकावर. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत झालंय गोलंदाज ऋषिकेशचं. प्रथम फलंदाजी करतोय तो माऊली इन्सुली संघ. आणि पहिल्याच चेंडूचा खेळ समाप्त होते आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावर. षटकातील पुढील चेंडू घेऊन ऋषिकेश राईट राऊंड विकेट. ओ यावेळी पुन्हा एकदा कट केलाय चेंडू, बऱ्याच वेळ हवेत. यावेळी नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास चाललाय डीप वाईडिश गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय, जोपर्यंत चेंडूचा ताबा मिळतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळली आणि 2 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय धावफलकावर. 6 धावा. सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आणि एक चांगला एक अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहत आहे. सहा धावा धावपलकावर. पहिले षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. विचार केला तर या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर क्षेत्ररक्षक आपण पाहतायत. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन, डीप वायडिश, डीप एक्स्ट्रा कव्हर. तर हे 2 क्षेत्ररक्षक दिसत आहेत. डीपसाठी प्रोटेक्शन फलंदाज ब्रँडनसाठी. पुढील चेंडू ऋषिकेश. ओ या विकेट केलाय स्क्वेअर ऑफ द विकेटचा. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. चेंडू जातोय तो सीमा रेषे बाहेर. 4 धावांसाठी. 2 क्षेत्ररक्षकांची शर्यत होती. सरते शेवटी चेंडू सीमा रेषे बाहेर. अप्रतिम असा फटका आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. सचिन तेंडुलकर जर्सी क्रमांक 10 धावा धावफलकावर. झेंडोबा चषक 2023 हा रणसंग्राम विद्यमान 16 कुंभमेळा रंगतोय आणि या स्पर्धेत बरेचसे क्रीडाप्रेमी उपस्थित. त्या सर्व क्रीडाप्रेमींचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतोय मी कॉमेंट्री बॉक्समधून संतोष मरिये. त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल हे पण स्पर्धेचा आनंद घेत आहेत, इथं उपस्थित आहे. तुमचं पण सहर्ष स्वागत. तर आपण पण गणेश कुबल आपण यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावर. ओ या विकेट केलाय. चेंडूचा प्रवास चाललाय. शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक येतोय. थोडं मात्र काहीसा नैसर्गिक अडथळा पण या मैदानावरती दिसतोय. त्यानंतर चेंडूचा ताबा मिळवला. 1च धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त. तर एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय धावफलकावर. नेल्सन फिगर 11 धावा. पहिले षटक आणि या पहिलं षटक एक महत्वपूर्ण आणि या पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या आतापर्यंत गोलंदाज ऋषिकेशने. काहीसा क्षेत्ररक्षणात बदल होतोय. क्षेत्ररक्षण फिल्डिंग पोझिशन बदलली जाते. लेफ्ट हँड राईट हँडची ही जोडी ही धोकेधुकी असते. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाला स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ऋषिकेश. क्षेत्ररक्षणात बदल केल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होईल. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन तैनात. तर डीप एक्स्ट्रा कव्हरला फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला पाठवला डीप वाइडिश लॉन्ग ऑनला. सीमा रेषे बाहेर. खिलाडी के मस्तक में दस्तक आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 17 धावा. फुलटॉस चेंडू आणि जसं म्हटलं जातं जीवनामध्ये अन्नाचा कण कधी वाया घालवायचा नसतो, तसं क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. आणि या फुलटॉस चेंडूवरती एक मोठा सक्सेसफुल फटका येतोय 6 धावांचा आणि या 6 धावेने 17 धावा धावफलकावर.
फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक थोडं लयलूट केलंय धावांची या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू होता. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता. फॉलोअर थ्रू होती, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. तोपर्यंत धावेची तमाम शंका समाप्त. बॅकअप सुंदर होते. तर शेवटचा सांगता करणारा शेवटचा चेंडू निर्णायक असा ठरला. डॉट चेंडू आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 17 धावा या धावफलकावर. तोपर्यंत जाऊया सुमधीर संगीताकडे. डीजे. धीरज गोलंदाजी ट्रॅकवर. धीरज वैयक्तिक कोट्यातील पहिलं, तर संघाकडनं महत्वपूर्ण सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक या पहिल्या डावाचं. धीरज स्पोर्ट विपक्ष आपण सामना पाहतायत माऊली इन्सुली या दोन संघामध्ये. तर माऊली इन्सुली संघ प्रथम फलंदाजी करतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. पहिलं षटक लयलूट करणारा धावांचा एक षटक महागडं ठरलं. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू शॉर्ट ऑन फुल केलाय. चेंडूचा प्रवास डीप बॅकवर्ड्स केलाय क्षेत्रामध्ये. प्रोटेक्शन सेफ हँड मध्ये झेल टिपला आणि एक ब्रँडनचं मात्र एक फटका फसला. झेलात रूपांतर आणि पहिला हादरा. पहिला गडी तंबूच्या दिशेने. ब्रँडन बॅक टू पॅव्हेलियन. डीजे. अंतरीचे हळवे. बराचसा धुमाकूळ घातला होता सोशल मीडियावर या लंगाराने. मयूर गवळी लिखित एक लंगार. तर न्यू बॅटर नवदीप, फलंदाज सुरेन हा फलंदाज मैदानाच्या दिशेने तिसऱ्या क्रमांकासाठी. यावेळी मोठा फटका आल्या आल्या हिरादे स्पष्ट केले आणि चेंडू पाठवला डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि एक मोठा फटका. आली लहर गेला कहर, इला मनात गेला दुकानात, टांगा पलटी घोडे फरार फटका आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. ते 23 या धावसंख्येवर. 23 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस पहिल्या इनिंगचं. फुलर लेनचा चेंडू काहीसा आपण पाहिला. व्हाईट यॉर्कर चेंडू चांगला चेंडू होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. तर एक डॉट चेंडू गोलंदाज धीरज याचा पाहिला आपण. त्यावेळी बॅटची कट इनसाइड एज आउटसाइड एज. चेंडूचा प्रवास चाललाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जातोय जोपर्यंत चेंडूचा ताबा मिळतोय, चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळली आणि 2 धावेने धावफलक हे परावर्तित झाले. पाव शतकी खेळी 25 धावा या धावफलकावर. यावेळी साईड ऑफ स्टंप काहीसा चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू गणला गेला. व्हाईट वॉर्कर पाहिला तर गोलंदाज कमबॅक करतोय, तर वापसी करतोय. एक निर्धाव चेंडूने धावफलक स्थिरावले. 25 धावा. जर सुरेंद्रने 3 चेंडूवरती 3 षटकार टोलवले तर गुरु गावडे याचकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येते तुझ्यासाठी सुरेंद्र. जर 3 चेंडूवरती 3 षटकार टोलवले बॅक टू बॅक तर तुझ्यासाठी गुरु गावडे याचकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर पाहायचंय
ओ याही फुलर लेनचा चेंडू काहीसा चांगला चेंडू होता, पाहिला तर हाफ ट्रॅकर होती चेंडू होता, तर फलंदाजी बीड होतोय. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव गणले गेले आणि एक महत्त्वपूर्ण दुसरं षटक हे समाप्त होते आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. डीजे बरोबर रिक्त झाला दरबार आज ऐकायला आवडेल. दशावतार लोकराजा अजिंक्य दारास कैलासवासी सुधीरजी कलिंगण आज मित्रांनो प्रथम स्मृती दिन. त्यांच्या आत्मास शांती लाभो आम्ही अशी प्रार्थना करूया. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल नेहाल हा गोलंदाज. षटकातील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फेस करण्यासाठी मैया. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, काहीसा टप्पा पडल्यानंतर उसरी घेतली चेंडू, तर एक काहीसा एक्स्ट्रा बाउन्स पाहिला. पहिला चेंडू डॉट चरला गेला, तर बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. षटक क्रमांक 30 आणि या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट निर्धाव गणला गेला. हो यावी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू, काहीसा हाफ ट्रॅकर होती चेंडू होता. क्रिकेटच्या परिभाषेत संबरी डिलिव्हरी म्हटलं तर तोच चेंडू नेहालकडनं पाहिलं आणि काहीसं जकडून ठेवणारी गोलंदाजी. दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव गणले गेले. नेहाल काठवळ. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, यावेळी मोठा फटका, चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी वैता डायरेक्ट चंद्रार. डीप बॅकवर्ड क्षेत्र क्लिअर केलंय चेंडूने आणि एक मोठ्या फटक्याने धावफलक हे परावर्तित झालंय. धाम मात्र धावफलकावर 31. 31 धावा धावफलकावर. का आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालं. धावफलकावर धावसंख्या 35 धावा. नेहाल गाठवायच्या तिसऱ्या चेंडूवरती षटकराने स्वागत, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती चौकराने स्वागत झालं. बॅक टू बॅक दोन मोठे फटके, तर काहीसा दबाव येईल गोलंदाज नेहालवर. धावफलक हे परावर्तित झालंय. 35 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, थोडा टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय चेंडूने. स्विंग अँड मिस फलंदाज बीड होतोय, तर एक डॉट चेंडू वापसी करतोय गोलंदाज. दोन मोठे फटके आल्यानंतर नेहाल गाठवळ. ओ या शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडूचा प्रवास चाललाय. डीप वाडीश लॉंगाला क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय, चेंडूची ताबा मिळवतोय. चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली. 2 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 37 धावा. 37. लॉस ऑफ 1 विकेट. 37 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सामना थोडा लवकर घ्या. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 37 धावा. 3 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होतोय. सामना लवकर घ्या. तुमची आमसभा गामसभा थोडी कमी घ्या, कारण अजून 2 सामने व्हायचे आहेत. प्लीज थोडं सामने लवकर घ्या, मॅच लवकर घ्या. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 37 धावा धावफलकावर. एकाकडेच्या मोबदल्यात माऊली इन्सुली संघ. धीरज नामकचा गोलंदाज सज्ज होते. वैयक्तिक धीरजचं हे दुसरं, तर संघाकडनं या पहिल्या इनिंगचं पहिल्या डावाचं 4थं षटक घेऊन धीरज हा गोलंदाज ॲट अ राऊंड विकेट. हो या विलोवर फुल टॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास चाललाय. तिथे मात्र प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक तैनात, तर एकच धाव.
तर एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय 38, 38 धावा धावफलकावर. चौथं षटक हे मार्गस्थ, 38 धावा धावफलकावर. क्रिकेट खेळ हा मित्रांनो आहे परिश्रमाचा आणि विश्वासाचा, आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघामध्ये संघर्ष आहे. दोन्ही संघ आपल्या संघासाठी संघर्ष करताना. ओ यावे ऑन साईडला चेंडूचा प्रवास, चेंडू बराच वेळ हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, सेफ हँड मध्ये झेल कॅरी केला, इथं मात्र डीप बॅकवर्ड स्केअर क्षेत्रामध्ये आणि एक मोठा हादरा बसतोय. फलंदाज माघारी परततोय. मैया बॅक टू पॅव्हलियन डीजे. न्यू बॅटर पंपी, नवदीप फलंदाज पंपी स्ट्राईक यांच्या दिशेने. तर पुढील चेंडू फेस करण्यासाठी धीरज हा गोलंदाज राऊंड विकेट. ओ यावी ऑन साईडला आडव्या बॅटने टोलवला चेंडू, चेंडूचा प्रवास चाललाय, तो मात्र डीप स्केअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत ही एक धाव. तर एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 39, 39 लॉस ऑफ 2 विकेट, 39. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस, चौथं षटक हे प्रगतीपथावर. ओ काहीसा टप्पापर्यंत चेंडूने उसळी घेतली, काहीसा क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न आउटसाईड द ऑफ स्टंप. तर पंच शाहरुख खान फौजमध्ये येतात. क्रिकेटमध्ये क्रिकेट सांघिक भाषेत, क्रिकेटमध्ये परिभाषेत वाशी टू काशी असा संबोधलेला चेंडू. ओ यावेळी खराब गोलंदाजी, थोडा दिशा भरकटणारी गोलंदाजी पाहिली. बॅक टू बॅक दोन स्वेर चेंडू पाहिले गोलंदाज धीरजकडनं. तर अतिरिक्त बोनस धाव, एक्स्ट्रा धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. तर 41 धावा. ओ यावेळी लोअर फुल टॉसचा चेंडू, फुलर लेनचा चेंडू, यावेळी चेंडूला पाठवलं, इथं मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये दोन क्षेत्ररक्षकांची शर्यत होती. सर ते शेवटी चेंडू विजयी झाला. काहीसं क्षेत्ररक्षण खंबल होते, गचा क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू सीमा रेषे बाहेर. आणि क्रिकेट नेहाल एसट्यांच्या मागे टपला रक्षक, तो नेहाल मागीचं काम पूर्ण करतोय. तर एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू धीरजचा. ओ यावेळी इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आहे, इथं मात्र थोडा क्षेत्ररक्षक खंबल झाला, कारण एक रिव्हर्स झेल घ्यायचा प्रयत्न होता. हा प्रयत्न राहिला. त्यानंतर चेंडू जमिनीला दान केला. सर ते शेवटी चेंडूची परती केली, तोपर्यंत दुहेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालं. ते 47 धावा, 47, 47 धावा या धावफलकावर. मित्रांनो 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सामना लवकर घ्या. आणि धावफलकावर धावसंख्या 47 धावा, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सामना लवकर घ्या, कारण अजून 2 सामने व्हायचे आहेत. कारण या दिवसामध्ये बराच लवकर काळोख होतो. बॅड लाईट होऊ नये याची आपण खात्री घ्या. कारण मित्रांनो पूर्वीचे दिवस होते देनम नाही घेनम आणि कंदील लावून येनम, ते दिवस आता राहिले नाही. जा काय करूचा आता दिवसा धवळ्या करूचा असा, थोडे सामने लवकर घ्या. तर 4 षटकांचा खेळ समाप्त होते आणि 47 धावा धावफलकावर. शेवटचं षटक साहिल नामकचा गोलंदाज. हो यावेळी सुंदर चेंडू, स्लोअर वन चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू, एक फसवा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला बीट करून जातोय. तर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू, या स्लॉक ओव्हरचा पहिला चेंडू हा निर्धाव गेला. शॉट ऑफ लेनचा चेंडू यावेळी फुल केलाय, डीप लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलंय. 1 बाउन्स, सीमा रेषे बाहेर चेंडू. एक अप्रतिम फटका, छत्रपतींचा शावा, मिळाला 4 धावा.
51 धावा अर्धशतकी खेळी. प्रथम फलंदाजी करतोय माऊली इन्सुली संघ आणि 51 धावा या संघाच्या आपण पाहता. 51 धावा. शेवटचं षटक एक हाणामारीचं स्लॉक ओव्हरचं या इनिंगचं सांगता करणारं भैरवी घालणारं षटक. हो, यावेळी सुरेख चेंडू होता, तर एक बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. काहीसा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज पंपीचा, पण टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू थोडा. संबरी डिलिव्हरी. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू यावेळी फुल केलाय. चेंडूचा प्रवास चाललाय तो डीप स्केअर क्षेत्रामध्ये. प्रोटेक्शन आहे आणि एक सेफ हँड मध्ये झेल टिपला जातोय आणि फलंदाज पंपी बॅक टू पॅव्हिलियन. डीजे न्यू बॅटर. न्यू बॅटर उमेश. तर गोलंदाजी ट्रॅकवर साहिल हा सज्ज होईल. कॉमेंटर पक्ष एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा असेल न्यू बॅटरसाठी. तर शेवटचं षटक या इनिंगचं पहिल्या डावाचं. ओ यावी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. काहीसा बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. तर एक क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला भेटते. काहीसा स्ट्राईकला निश्चितच आपल्या हाती घ्यायची असा फलंदाजाचा इच्छा होता आणि त्यानंतर एक क्रिकेट मधली आत्महत्या. रनआउट धावचीत होते फलंदाज. न्यू बॅटर कृष्णा. 51 धावा धपल कवर. प्रथम फलंदाजी करतोय माऊली इन्सुली हा संघ. 51 धावा. काहीसं क्षेत्ररक्षणात वारंवार बदल होतोय. निहालकडनं पाहिलं आपण. डीप वाडिश लॉंग ऑफला, डीप वाडिश लॉंग ऑनला, तर डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड केरले क्षेत्र आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला हे प्रोटेक्शन. ओहो, फुल टॉस चेंडू आणि याच फुल टॉस चेंडूला पाठवलं डीप काव कॉर्नर क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. या 6 धावेने धावफलक हे
यानंतर होणारा सामना देवबाग वर्सेस चौगुलेश्वर केरवाडा. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करतोय कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. देवबाग वर्सेस चौगुलेश्वर केरवाडा. 58 रनों के जवाब में अब मात्र मैदान के बीच में सुरेंद्र गेंदबाजी मार्ग के ऊपर, स्ट्राइक के ऊपर शुभम सौरभ और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर निखिल. किस प्रकार की बल्लेबाजी होगी, किस प्रकार की गेंदबाजी होगी. बिल्कुल एक हाई वोल्टेज मुकाबला मैदान के बीच में. 58 रन. पहले गेंद के ऊपर छक्का लगाया और छक्के के तहत स्वागत किया बल्लेबाज सौरभ ने. फिर एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, 1 बाउंस 2 बाउंस वहां पर सीमा रेखा करीब जाकर गेंद को फील्ड किया गया. वापस थ्रो करते गेंदबाज के पास. तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा. 1 शॉट यानी कि 7 रन स्कोर कार्ड के ऊपर. माउली इंसुली टीम बिल्कुल लगातार 3 साल से यहाँ पर आ रही है ये मुकाबला खेलने के लिए. आज का चौथा साल उनका. यहाँ पर सिंगल रन मुकम्मल. दूसरे का प्रयास, थ्रो शायद गलत एंड पर. कुल मिलाकर 8 रन स्कोर कार्ड के ऊपर. चौगुलेश्वर केरवाडा आणि देवबाग क्रिकेट संघ दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती राहील कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. केरवाडा संघ फायनल क्षेत्रात सुंदर असा शॉट. चेंडू मात्र सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी. कुल मिलाकर 12 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके. 4 गेंदों का खेल हुआ समाप्त. सुरेंद्र का बिल्कुल पहली गेंद के ऊपर छक्का लगने के बाद 2 गेंद के ऊपर सिंगल डबल के ऊपर निर्भर और चौथी गेंद के ऊपर बिल्कुल काबिल तारीफ स्ट्रोक 4 रनों के लिए. 5वीं गेंद लेकर फिर एक बार सुरेंद्र चले. इसी बीच उड़ाया गेंद काफी देर तक हवा में. गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार. 6 रनों के लिए. लक्ष द्या, अजून 2 मॅच व्हायच्या बाकी आहेत. जरा स्पीडअप करा. चौबीस गेंदों का खेल बाकी और 24 गेंदों में 38 रनों की जरूरत. बॉलर नेम भाई बॉलर राम गेंदबाजी मार्ग के ऊपर. अंपायर के दाई ओर से गेंदबाजी करने के सामने अगर बल्लेबाज की बात की जाए तो अब मात्र सौरभ नजर आता हुआ. सौरभ की अगर बात की जाए गए साल में 50 रन जिस बल्लेबाज ने पूरे किए थे वो सौरभ अब मात्र पहली गेंद आड़े बल्ले के साथ 6 रनों के लिए. लाजवाब स्ट्रोक. बात की जाए तो रनर अप टीम रही थी बिल्कुल माहौली केरवाड़ा संघ. एक अर्धशत की पारी सौरभ की. फिर एक बार आड़े बल्ले के साथ घुमाया बिल्कुल कारपेट के सारे गेंद निकल जा रही है सीमा रेखा पार. 4 रनों के लिए. 4 रनों के साथ पारी का स्कोर
मुकाबला है, 58 रनों का टारगेट है। लेकिन अगर बात की जाए बल्लेबाजी की तो सौरभ और निखिल मैदान के बीच में छा रहे। लाजवाब बल्लेबाजी, 2 गेंदों के ऊपर 10 रन बने। अभी भी 4 गेंदों का खेल बाकी दूसरे ओवर का। एक छोर के ऊपर सौरभ और दूसरी छोर के ऊपर निखिल। गेंदबाजी मार्ग के ऊपर राम तेल तीसरी गेंद का शॉर्ट पिच लाइन गेंद थी, बिल्कुल लॉन्ग स्टॉप की नजर में, डीप लॉन्ग स्टॉप की नजर में गेंद ट्रैवल हो रही है तेजी और रफ्तार के साथ 4 रनों के लिए। 14 रन 3 गेंदों के ऊपर बनाया अभी तक। बेहतरीन बल्लेबाजी। डीजे मैन की भूमिका में अक्षय देसाई और अंकुश देसाई अपना काम निभाते हुए बेहतरीन हमारे साथ सुबह से जुड़े हुए हैं। यूट्यूब की भूमिका में बिल्कुल प्रथमेश परब और ओमकार सावंत ये अपना काम निभाते हुए। अंपायर का काम यहाँ पर मैदान के बीच में अगर बात की जाए तो उमेश मांद्रेकर सर, दीपक धुरी सर और उदय मारदरकर सर, ये तीनों अंपायरिंग की भूमिका निभाते हुए। और कमेंट्री कक्षा में मेरे साथ अंगचेकर, किरण अंगचेकर नजर आते हुए। उनके साथ साथ कमेंट्री कक्षा में मेरे साथ साथी कमेंटेटर मिस्टर संतोष मरिये, ये आज की टीम हमारे साथ जुड़ती हुई। इसी बीच आड़े बल्ले के साथ घुमाया गया, इनको सिंगल रन मुकम्मल करेंगे। दूसरे रन का कोई प्रयास नहीं रहेगा और सिंगल काउंट बॉल। चार गेंदों का खेल हुआ समाप्त। 5वीं गेंद यहाँ पर खिलाड़ी है तैनात और खिलाड़ी के गोदी में गेंद। सौरभ को वापस डगआउट में लौटना पड़ेगा। बेहतरीन यहाँ पर फील्डिंग और यहाँ पर एक पहला झटका लगता हुआ। नेल नेल 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। शाम का माहौल है और 2 मैच अभी भी बाकी है और तगड़े मैच बाकी है दोनों भी। बिल्कुल अगर बात की जाए तो सेकेंड जो मैच होने वाली है बिल्कुल देवबाग वर्सेस चौगुलेश्वर केरवाड़ा, ये दोनों फाइटर टीमें हैं मैदान में, तो उनके लिए भी वक्त देना पड़ेगा। और इसी बीच फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर। रामा अपने ओर से आखिरी गेंद, शॉर्ट पिच लाइन गेंद आड़े बल्ले के साथ फिर एक बार घुमाया, स्क्वायर लेग के रिदम में आते ही तान दिया छक्का और 6 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ। 40 रन स्कोर कार्ड के ऊपर। 58 रनों की जरूरत, यानी कि 18 रन की जरूरत अभी भी 18 गेंदों के ऊपर। 18 गेंदे 18 रन, ये जीत का इक्वेशन। लेकिन अगर बात की जाए जिस रफ्तार के साथ बल्लेबाजी हुई है रामा के ऊपर, 2 चौवे और 2 छक्के लगाए। सुरेंद्र के ऊपर 1 छक्का, 2 छक्के और 1 चौवा। बेहतरीन बल्लेबाजी सौरभ की रही है मैदान में। उनके साथ साथ निखिल ने 1 छक्का 1 चौवे के साथ मैदान के एक चोर के ऊपर टिके हुए हैं। नया लाए पहली गेंद के ऊपर 6 रनों के तहत तान दिया गेंद को। यह अच्छी रणनीति है। युवा बल्लेबाज है, युवा खिलाड़ी है, लेकिन मैदान में काफी ज्यादा प्रभावित करते दर्शकों को। गए साल बेहतरीन प्रदर्शन रहा, सेमीफाइनल फाइनल तक पहुंचे, लेकिन शायद रनर अप रहे गए साल। लेकिन प्रदर्शन अगर बात की जाए तो बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा था। यहाँ पर देखो अल्टीपल्टी शॉट खेलने का प्रयास, फाइन लेकर रिदन में, डीप फाइन लेकर रिदन में गेंद ट्रेवल हो रही है, गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पर 4 रनों के लिए। राकेश ने गेंदबाज पहली गेंद के ऊपर चौवा जड़ दिया, बिल्कुल फाइन लेग के रिदन में। अल्टीपल्टी शॉट रिवर्सिव प्रयास किया था और 4 रनों के लिए गेंद निकली। दूसरी गेंद लेके फिर एक बार ये शॉर्ट पिच लाइन गेंद थी, चूके वहां पर अपने आप को कोसते हुए घुटना टेक तमाशा देख वाला शॉट खेलने वाले थे, बिल्कुल बल्ले के रेडार में नहीं आई। गेंद टिप्पा करने के बाद हल्की सी उछाल प्राप्त करती हुई निकली विकेट कीपर के दस्ताने में। अगर खड़े खड़े खेल जाते तो बिल्कुल गेंद सीमा रेखा पार पहुंचा देते। फिर एक बार राकेश चले अपने ओर से तीसरी गेंद लेकर। यह गेंद अपने फोर्थ में फील्ड करने का प्रयास, बेहतर यहाँ पर फील्डिंग की।
3 गेंदों का खेल हुआ समाप्त। पहली गेंद के ऊपर जरूर चौका लगा, लेकिन उसके बाद 2 गेंदों के ऊपर शांत रखा है। 44 रन स्कोर कार्ड के ऊपर, 14 रनों की अभी भी जरूरत है। शॉर्ट पिच लाइन गेंद, फिर एक बार अपने आप को कोसते हुए बिल्कुल 2 गेंदे छक्का दिए वहां पर। बेहतरीन गेंदबाजी, बिल्कुल अंदर की तरफ घुसाई गेंद को और गेंद निकल गई विकेट कीपर के दस्ताने में बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से। लगातार 3 गेंदे बिंदी निकालना और सामने वाले बल्लेबाज निखिल के पास बेहतरीन मात्र गेंदबाजी। पहले गेंद के ऊपर चौवा लगने के बाद बाकी 3 गेंदे बिल्कुल लाजवाब तरीके से डिलीवर की गई। फिर एक बार लोअर फुल चेंज ऑफ द पेस, गति में परिवर्तन दिखाया और यहाँ पर गेंद बिल्कुल ट्रैवल की लॉन्ग ऑन के रीजन में। जब तक खिलाड़ी थे गेंद को फील्ड करके वापस थ्रो करते, सिंगल रन मुकम्मल और सिंगल के तहत पारी का स्कोर 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। 13 रन की अभी भी जरूरत है आने वाले 13 गेंदों के ऊपर। 13 गेंदे और 13 रन, यह जीत का इक्वेशन। नेहाल जो कि स्ट्राइक के ऊपर नजर आएंगे। गेंदबाजी मार्ग के ऊपर राकेश चले अपने ओर से आखिरी गेंद लेकर। यह गेंद ऑफ टिक के हल्की सी बाहर पिच की गई थी, शायद अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए। एक अतिरिक्त रन खाते में जुड़ा जाएगा। टिप्पा गिरने के बाद हल्की सी बाहर निकलती हुई गेंद। बिल्कुल 1 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा। 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। इसी में जुड़ाया गेंद, गेंद जाएगी बिल्कुल सीमा रेखा पार। 6 रनों के कैच पकड़ा वहां पर, सीमा रेखा करीब जाकर यहाँ पर कैच को मुकम्मल किया और चलता गया एक विस्फोटक वाला बल्लेबाज नेहाल बैक टू द पेविलियन। डीजे बारह गेंदों का खेल बाकी और 12 रनों की जरूरत। पहली गेंद बिल्कुल तेज तर्रार के साथ निकली विकेट कीपर के दस्ताना में। बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर 11 गेंदे 12 रन, इस जीत का इक्वेशन। फिर एक बार चलेंगे मैदान में। दूसरी गेंद हल्की सी फील्ड में तब्दीली अभी भी बिल्कुल उम्मीद बाकी है मैदान में और 1-2 विकेट मिल जाएंगे तो बिल्कुल काटी की टक्कर नजर आएगी इस ओवर में। ये गेंद मात्र लेग टिक के बाहर पिच की, काफी बाहर। अंपायर हमारी तरफ मुड़ेंगे जरूर। एक अतिरिक्त रन खाते में जुड़ा जाएगा। सन्मान्य गोपाळ भट्टासर यांचं आगमन होत आहे, त्यांना विनंती करेन मी कृपया कॉमेडी कक्षात यायचं आहे। आमचा एक पर्पज हाच होता की या टुर्नामेंटसाठी मोठे मोठे खेळाडू यावेत आणि तुमचं नाव आहे सर आणि तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन या टुर्नामेंट खेळायला आला मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत तुमचं सर। आजच्या दिवसात आम्ही बरेचसे खेळाडू बघितले, गोपाळ भट्टा सर, त्याचप्रमाणे दर्शन बांदेकर, दाजी नाईक, दाजी धुरत असेल, अक्षय घाटवळ असेल, सर्व खेळाडू आम्ही बघितले। जॉनी फर्नांडिस सारखे दिग्गज खेळाडू या टुर्नामेंटसाठी हजेरी लावत आहेत आणि सर्वांना टुर्नामेंट एक अति आनंद देऊन जातोय। सैतालीस रन स्कोर कार्ड के ऊपर, मात्र 11 रनों की जरूरत।
11 रनों की अभी भी जरूरत है। 9 गेंदों में 11 रनों की जरूरत। बिल्कुल 2 विकेट चटका, 1 विकेट चटका इस ओवर में। और बिल्कुल अगर बात की जाए 1 वाइड के और 2 गेंदे बिंदी, बेहतरीन स्पेल रहा इस गेंदबाज का, कृष्णा का, तारीफ करनी होगी। बिल्कुल एक दबाव की सिचुएशन थी लेकिन उसको झेलते हुए फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर कृष्णा। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज की अगर बात की जाए तो न्यू बल्लेबाज है। ये यहाँ पर देखो बिल्कुल जोरदार अपील की जा रही है। 22 की तहत यहाँ पर 1 रन मिलेगा और 1 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। 10 रनों की जरूरत है अब मात्र आने वाली 8 गेंदों के ऊपर। एक हाई वोल्टेज मुकाबला नजर आएगा, बिल्कुल कांटे की टक्कर मैदान में, क्योंकि गेंदबाज की तारीफ करनी होगी। बेहतरीन गेंदबाजी किया कर रहे हैं अपने टीम के लिए। और एक गेंद बहुत ही बढ़िया कारपेट के सारे गेंद निकले। बिल्कुल जब तक खिलाड़ी आएंगे गेंद को फील्ड करके वापस थ्रो, तब तक गलत एंड पर थ्रो कर रहे हैं बार बार। अगर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर थ्रो होता तो करीबी मामला बन सकता था। दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने और 2 रनों के तहत पारी का स्कोर अब मात्र आगे बढ़ा 50 रन स्कोर कार्ड के ऊपर। 8 रनों की जरूरत, मात्र 8 रनों की जरूरत। जरूर औपचारिकता बाकी है मुकाबले में। एक प्लेयर पटे मैच शुरू कर। तो औपचारिकता बाकी पाठवून दे कोणाकडे वैदी आता। टाइम दो चलो बिल्कुल फिर एक बार चले मुकाबले में। 7 गेंदे में 8 रनों की जरूरत। कृष्णा की आखिरी गेंद स्ट्राइक के ऊपर साहिल और नॉन स्ट्राइक के ऊपर साई, ये दोनों बल्लेबाज नजर आते हुए। आखिरी गेंद लेकर चले बिल्कुल कृष्णा। ये गेंद बिल्कुल लॉन्ग ऑफ के रिदम में गेंद ट्रैवल हो रही है। जब तक खिलाड़ी आएंगे गेंद को फील्ड करेंगे तब तक दूसरे किले पलटने की कोशिश और दूसरा रन मुकम्मल। थोड़ी सी यहाँ पर फॉर्मलिंग नजर आई और उसका फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। 52 लॉस ऑफ 3 विकेट। 6 गेंदों के ऊपर 6 रनों की जरूरत। 6 गेंदे 6 रन जीत का इक्वेशन। काफी करीबी मामला अब मात्रा मैदान के बीच में। 6 गेंदों में 6 रनों की जरूरत। चला थोडं स्पीडअप करायचंय, 2 मॅच बाकी आहेत अजून। 6 गेंदे और 6 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग के ऊपर राकेश ब्लॉक कॉल में डाली हुई गेंद खोज के निकाला गेंद को स्क्वायर लेग के रिदम में गेंद जाएगी सीमा का पार 6 रनों के लिए।